हा यूट्यूब फॅमिली, कशा आहात तुम्ही? मजेत असणार. तर आज थोडा व्लॉग काढायला लेट झाला, पण काय करणार, प्रॉब्लेमच तेवढा मोठा होता. तर मी आज बनवले आहे पालक पराठे. तुम्हाला सांगते पुढे काय प्रॉब्लेम झाला तो. पहिले पराठे बघून घ्या. एकदम छान असे पराठे बनवले, मस्त तीळ टाकून. तुम्ही पण तीळ टाकता का? आणि एकदम पातळ असे बनवले होते आणि खायला पण खूप स्वादिष्ट होते, बघा तुम्ही. आणि त्यानंतर लगेच दुपारची तयारी केली, मस्त बिर्याणी बनवली. आणि बिर्याणी बनवून झाल्याच्या नंतर 2 दिवस झाले आम्हाला पाणीच येत नव्हतं. मग काय करणार, कारण आमचा पाईप हा गल्लीतला पाईप सारखे लोक त्याच पाईपावर आणि आमच्याच पाईपावर पाय देऊन जातात, मला असं वाटते. कारण खूप सारे पाईप आहे आणि माझाच पाईप सारखा तुटतो. तर म्हटलं आता काय करायचं, तर मी पूर्ण नवीन पाईप टाकला आणि त्याच्यातच पूर्ण दिवस गेला आणि व्लॉग काढायला पण भेटला नाही. तुम्ही पुढे बघा, कारण खूप वेळ लागतो आणि मला पण खूप टाईम झाला. मला पण घरातले कामं पण आवरायचे होते, व्लॉग पण शूट करायचा होता. म्हटलं आता काय करू, तर मला टाईमच भेटला नाही आणि माझं पूर्ण दिवस हा असा विचित्र गेला, कारण पाणी नव्हतं म्हणून. 2 दिवस झाले आम्हाला पाणीच येत नव्हतं. मग काय करू म्हटलं, म्हणून मग आम्ही काय निर्णय घेतला, डायरेक्ट पाईपच चेंज करूया म्हटलं. कारण सारखा आमचाच पाईप तोडला जातो आहे का तुटतो आहे तेच कळत नाही. तुटला तर त्याचा शेप वेगळा होतो, पण डायरेक्ट तो कापला जातो आहे असं आम्हाला वाटते. आणि एका ठिकाणी नाही, असं प्रत्येक ठिकाणी आणि आमचाच पाईप तोडतात असं मला वाटते. हे बघा, आता एवढा पाईप मी घेऊन आले आहे. मी म्हणजे ते आमचे प्लंबर, आणि त्यांनी पूर्ण इतकं छान काम केलं आणि एकही जॉईंट न मारता आम्ही पाईप आता टाकलेला आहे. 100 फुटाचा हा पाईप होता, तर पूर्ण 100 फूट नाही लागलं, थोडासा 2 ते 3 फूट पाईप उरला. आणि त्यानंतर मस्त आम्ही पाईपाचं काम केलं प्लंबरने आणि आम्हाला पाणी पण आलं. असा हा आमचा आजचा दिवस होता आणि ब्लॉग पण मी त्यात थोडासा शूट केला. तर कसा वाटतो व्हिडिओ नक्की सांगा. आणि जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बघा, इतकं पाणी आहे ना आमच्या नळाला, 24 तास आमच्या घरात पाणी असतं. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, चला तर बाय.